नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडविण्याचे काम करतो। आमदार संग्राम जगताप। प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने 153 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान। शिक्षक दिनाचा उपक्रम। जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडविण्याचे काम करत असतो। यातूनच सक्षम भारत घडत आहे। भवितव्य घडविण्यासाठी मुलांचा पाया सक्षम करण्याचे काम शिक्षक करत आहेत। शिक्षक हा समाजाची पायाभरणीचे काम करत असून त्यांच्यामुळे समाज व्यवस्था चांगल्या दिशेने जात आहे। शिक्षकांमुळे समाज व्यवस्था टिकून असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली। शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने शहर आणि उपनगरातील सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी आमदार जगताप बोलत होते। टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, संयोजन समितीचे प्राध्यापक माणिक विधाते, ज्ञानदेव पांडुळे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते। विद्यार्थी दशक हे घडलं पाहिजे, घडवलं पाहिजे याच्याकरता काम करणारा एक व्यक्ती ही शिक्षक रूपी असते। शिक्षकाला कुठलाही जात धर्म पंथ नसतो, त्याचा फक्त एकच धर्म असतो, तो शिकवायचा। आणि त्याच्याकरता शिक्षक म्हणून ज्यावेळेला तो तयार होतो तर त्याची ती भूमिका सुरू झालेली असते। आपण रिटायरमेंटचे देखील कार्यक्रम शिक्षकांचे करतो, पण शिक्षक रिटायर होत नसतो। बाकीचे लोक सेवानिवृत्त होत असतात। शिक्षकांचाही कार्यक्रम आपण सेवानिवृत्तीचे बऱ्याच वेळा जात असतो, पण तो रिटायर होत नसतो। तो सातत्याने आपलं ज्ञानदानाचं काम, इतरांना मार्गदर्शन करण्याचं काम हा शिक्षक त्या भूमिकेमध्ये खरं तर करत असतो। आणि म्हणून शिक्षकाची ही जबाबदारी त्याचं एक अंगी आलेलं असतं की आता आपल्याला हे कायम द्यायचं आहे, आणि म्हणून तो देत 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 पुढं जात असतो। आणि म्हणून ही भूमिका आणि ही जबाबदारी ही शिक्षक सातत्याने देत असतात। आणि म्हणून आज देखील आपल्या कार्यक्रमामध्ये शितोळे सरांनी देखील मनोगत व्यक्त करत असताना शिक्षक म्हणून या मंचावर उपस्थित असताना त्यांनी आपल्याला विद्यार्थी म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सूचना केल्या आहेत। म्हणून या सर्व बाबी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे की शिक्षकाची एक जबाबदारी, ही भूमिका ही किती महत्त्वाची असते। आणि म्हणून सातत्याने काम करत असताना आम्ही देखील सार्वजनिक जीवनामध्ये ज्यावेळेस वावरतो, वर्गामध्ये शिकवत असताना अनेक वेगवेगळे विद्यार्थी पाहायला मिळतात। आणि त्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये एक वेगवेगळ्या कला देखील असतात। त्याचं आत्ताच आता आपण सर कडू साहेबांनी उदाहरण सांगितलं, त्याची कल्पकता सरांनी सांगितली की त्या विद्यार्थ्याची काय कल्पकता होती। खरं तर ती वस्तुस्थिती शिक्षकांनी जे उत्तर दिलं तुम्हाला सर, ते काही चुकीचं नाही, त्याच्यामध्ये ती कल्पकताच म्हणावं लागेल आपल्याला ती। म्हणून असं अनेक शिक्षक असतात की ते अत्यंत चांगलं काम शाळेमध्ये करत असतात। अनेकदा शिक्षकांना मी बऱ्याचदा फोन करतो की आपण या पुरस्कारासाठी अर्ज का करत नाही, पण ते म्हणतात की आम्हाला शाळेमध्ये शिकवण्याचं सोडून किंवा आमचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये आम्हाला फायलीमध्ये अडकायचं नाही। आम्हाला पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, पण आम्हाला आमचं काम केलेलं आवडतं, आम्हाला आमचं काम करू द्या। मग अशाही शिक्षकांना कुठंतरी त्यांचा सन्मान झाला पाहिजे। म्हणजे त्यांनी पुरस्कार नाही मागितला म्हणून त्यांना त्याच्यापासून वंचित ठेवू नये, ही भावना प्रेरणा प्रतिष्ठानची झाली। आणि म्हणून प्रेरणा प्रतिष्ठाननं आपला सर्वांचा यथोचित असा गुणगौरव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपणा सर्वांना त्याच्याशी एकरूप व्हावं लागणार आहे, ते अंमलात आणावं लागणार आहे। मला याची कल्पना आहे की शिक्षकांना शिकवण्याच्या कामाव्यतिरिक्त इतर अनेक कामं सांगितली जातात आणि त्यांच्याकडून ती अपेक्षा असते। खरं तर
इतर अनेक कामांच्यासाठी समाजामध्ये इतर अनेक लोक आहेत की ज्यांना तुम्ही हे काम दिलं तर ते काम निश्चितपणाने व्यवस्थितपणाने करू शकतील. शिक्षकांच्या वरचा हा बोजा बाजूला केला तर शिक्षक निश्चितपणाने आपलं स्वतःचं शिकवण्याचं काम उत्तम रीतीने करू शकतात. कारण टेक्नॉलॉजी कितीही वाढली, कितीही प्रगत झाली, नवीन नवीन शोध लागले, तरी देखील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधला जो संवाद असतो त्याला कुठल्याही प्रकारचा तांत्रिक पर्याय नाही. कारण शिक्षक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाहून त्याला किती समजलं त्याचा अंदाज घेत असतो आणि त्याच्यानुसार तो त्याचं शिकवण्याचं तंत्र बदलत असतो. नाही समजलं तर वेगळ्या पद्धतीनं समजावून देतो आणि हीच खरी महत्त्वाची गोष्ट असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 5 सप्टेंबरला प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या अहमदनगर शहरात सन्माननीय आमदार संग्रामभाई जगताप याच्या वतीने खरं तर आज अहमदनगर शहरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय शिक्षकाचा गुणगौरव सोहळा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलं होतं. आजच्या या गुणगौरव सोहळ्यामध्ये अनेक मान्यवर, त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाधिकारी माध्यमिक कडूसाहेब असतील, प्राथमिकचे पाटीलसाहेब असतील, प्रशासन मंडळाचे पठाणसाहेब असतील, निवाड कॉलेजचे माजी प्राचार्य शितोळे साहेब व हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री मोडक सर, या सर्व मान्यवरांच्या वतीने खरं तर आज या कार्यालयामध्ये मोठ्या दिमाखामध्ये खरं तर शिक्षक सन्मान गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. मी जिल्ह्याचे आमदार आदरणीय आरोग्य जगताप यांच्या वतीने उद्या होणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त आज साजऱ्या झालेल्या गुणगौरव सोहळ्यानिमित्त सर्व शिक्षक बंधूंना शुभेच्छा देतो. त्याच्या हातून खरं तर नवीन पिढीला योग्य त्या प्रकारचे ज्ञानदान घडण्याचं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी धन्यवाद. जय महाराष्ट्र. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.